श्री स्वामी समर्थ. उद्या सोमवार, माघ अमावस्या. आईने मुलांवरून उतरून टाका ही एक वस्तू. सर्व दोष, अडचणी, विघ्न नष्ट होतील. नमस्कार मित्रमैत्रिणींनो. उद्या सोमवार आणि उद्याची ही रात्र सामान्य नाही. उद्या आहे माघ अमावस्या, ज्याला आपण दर्श अमावस्या सुद्धा म्हणतो. पण तुम्हाला माहीत आहे का, उद्याचा हा सोमवार तुमच्या मुलांच्या आयुष्यातील सगळी संकट, नजरदोष आणि प्रगतीतील अडथळे कायमचे संपवू शकतो. असं म्हणतात की अमावस्येच्या रात्री नकारात्मक शक्ती प्रबळ असतात. पण त्याच रात्री जर आईने आपल्या मुलांसाठी एक विशिष्ट वस्तू अंगावरून उतरून टाकली तर जगातील कोणतीही वाईट शक्ती तुमच्या मुलाचं वाकडं करू शकत नाही. ती वस्तू कोणती, ती कशी उतरवायची आणि चुकूनही कोणती चूक करायची नाही, हे आज मी तुम्हाला सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण अर्धी माहिती ही धोक्याची ठरू शकते. पुढे जाण्यापूर्वी जर तुम्हाला तुमच्या मुलावर मनापासून प्रेम असेल तर या व्हिडिओला आत्ताच लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो, कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ, ओम गंग गणपतये नमः आणि ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका. तुमच्या एका कमेंटमुळे तुमच्या मुलांचे विरक्षण होण्यास मदत होईल. तुमचा मुलगा आणि मुलगी सतत आजारी पडत असते का, अभ्यास करत नाही आहे, चिडचिड वाढली आहे की त्यांना रात्री दचकून जाग येतो. आपल्याला वाटतं हे सामान्य आहे, पण लक्षात ठेवा, बाहेरची नजर आणि घरातील वास्तुदोष मुलांच्या कोमल मनावर खूप लवकर परिणाम करतात. उद्याची दर्श अमावस्या ही सोमवती अमावस्या आहे. सोमवारी आलेली अमावस्या ही पितृदोषासाठी आणि मुलांच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाची असते. मी आज तुम्हाला अशा एका वस्तूविषयी सांगणार आहे जी तुमच्या घरात आहे. ही वस्तू साधी वाटते, पण जेव्हा ती विशिष्ट मंत्रासह मुलांवरून उतरवली जाते तेव्हा ती शोषून घेते तुमच्या मुलांच्या आयुष्यातील सगळी इडापिडा. ती वस्तू काय आहे मी सांगेनच, पण त्याआधी हे समजून घ्या की ही कृती फक्त आईनेच का करायची, कारण आईचं संरक्षण कवच हे मुलांसाठी सर्वात मोठं असतं. उपाय सांगते, ऐका. 1. काळ्या धाग्याचा आणि लिंबाचा गुप्त प्रयोग. जर तुमच्या मुलाला नजर लागली असेल तर उद्या संध्याकाळी सूर्यास्त झाल्यानंतर एक अखंड लिंबू घ्या. त्यावर कोळशाने 2 छोटे डोळे काढा. मुलाला पूर्वेकडे तोंड करून बसवा आणि डोक्यापासून पायापर्यंत 7 वेळा उतरवून घ्या. पण थांबा, हे लिंबू कुठे टाकायचं हे सर्वात महत्त्वाचे आहे. ते घराबाहेर कचऱ्यात टाकू नका, त्यानं दोष परत येतो. ते उद्या रात्री निर्जन ठिकाणी किंवा 4 रस्त्याच्या मध्यभागी ठेवावे लागेल. पण तेही त्यापेक्षा प्रभावी तो उपाय आहे जो मी तुम्हाला आता सांगणार आहे. आता आपण वळूया त्या मुख्य वस्तूकडे. ती वस्तू तुमच्या स्वयंपाकघरातील आहे. ती म्हणजे काळी मोहरी आणि खडे मीठ. पण याचा वापर करायची एक विशिष्ट पद्धत आहे जी अनेकांना माहीत नाही. कसे करायचे सांगते, ऐका. 1. उद्या रात्री 8 नंतर आपल्या उजव्या मुठीत थोडी काळी मोहरी, खडे मीठ आणि 3 सुक्या लाल मिरच्या घ्या. मुलाला आपल्या समोर उभे करा. तुमच्या मनात तुमच्या कुलदेवतेचे आणि श्री स्वामी समर्थाचे स्मरण करा. मुलाच्या डोक्यावरून घड्याळाच्या काट्याप्रमाणे 21 वेळा ही मूठ फिरवा. फिरवताना मनात म्हणा, माझ्या मुलावरील सर्व नजर, सर्व बाधा आणि सर्व अडथळे या क्षणी नष्ट होऊ दे. सर्वात महत्त्वाचा भाग तो म्हणजे सांगते, हे उतरवून झाल्यानंतर ही सामग्री तुम्हाला घराबाहेर नेऊन जाळायची आहे. जर त्या मिरचीचा ठसका आला नाही तर समजून जा की
तुमच्या मुलाला भयंकर नजर लागली होती आणि जर ठसका आला तर समजून जा की संकट टळलं आहे. ही वस्तू जाळताना मागे वळून बघायचं नाही. थेट घरात येऊन हातपाय धुवावे. अमावस्या ही तिथी आध्यात्मिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची मानली जाते. या दिवशी नकारात्मक ऊर्जा काढून टाकून सकारात्मक ऊर्जा आकर्षित करणे सोपे असते. विशेषतः माघ अमावस्येला केलेले उपाय मुलांच्या आयुष्यातील अडथळे दूर करून त्यांना यशाच्या शिखरावर नेतात. मुलांच्या प्रगतीसाठी अमावस्येला करायचे 10 विस्तारित तोडगे खालीलप्रमाणे मी तुम्हाला सांगणार आहे. लक्ष देऊन ऐका. नजरदोष आणि इडापिडा उतरवणे. अमावस्येच्या रात्री मुलांवरून नजर उतरवणे सर्वात प्रभावी ठरते. मुठीत थोडे खडे मीठ, काळी मोहरी आणि 3 सुक्या लाल मिरच्या घ्या. मुलाला पाटावर बसून डोक्यावरून पायापर्यंत 21 वेळा उतरवा. त्यानंतर हे साहित्य घराबाहेर नेऊन जाळा. फायदा सांगते, ऐका. मुलांभोवती असलेले नकारात्मक वलय, निगेटिव्ह ओरा नष्ट होतो आणि अभ्यासात त्यांचे चित्त लागते. 2. पिंपळाच्या झाडाची सेवा आणि दिवा. अमावस्येला पिंपळाच्या झाडामध्ये पितृ आणि देवांचा वास असतो. संध्याकाळी पिंपळाच्या झाडाजवळ जाऊन मोहरीच्या तेलाचा दिवा लावा. झाडाला प्रदक्षिणा घालावी आणि मुलांच्या बुद्धीसाठी प्रार्थना करावी. फायदा सांगते, ऐका. त्यामुळे मुलांच्या पत्रिकेतील पितृदोष शांत होतात आणि त्यांच्या प्रगतीतील गुप्त अडथळे दूर होतात. उपाय 3. काळ्या कुत्र्याला भाकरी देणे. राहू आणि केतू हे ग्रह मुलांच्या एकाग्रतेत बाधा आणतात. अमावस्येच्या दिवशी तेल लावलेली भाकरी किंवा बिस्किट काळ्या कुत्र्याला खाऊ घाला. यामुळे मुलांमधील भीती, दचकणे किंवा रात्री वाईट स्वप्ने पडणे बंद होते आणि त्यांचा आत्मविश्वास वाढतो. उपाय 4. मीठ टाकून घराची स्वच्छता. अमावस्येला घरातील नकारात्मकता बाहेर काढणे गरजेचे असते. घर पुसण्याच्या पाण्यात थोडे खडे मीठ टाकावे आणि पूर्ण घर पुसून घ्यावे. मुलांच्या अभ्यासाची खोली या पाण्याने आवर्जून पुसावी. वातावरणातील जडपणा दूर होऊन मुलांना अभ्यासासाठी प्रसन्न वाटते. महादेवाला अभिषेक. उद्या सोमवारी अमावस्या आल्याने हा उपाय अत्यंत महत्त्वाचा आहे. मुलांच्या हाताने महादेवाच्या पिंडीवर कच्चे दूध आणि काळे तीळ अर्पण करा. मंत्र म्हणा. अर्पण करताना ओम नमः शिवाय हा जप करावा. यामुळे मुलांचे आरोग्य उत्तम राहते आणि त्यांची स्मरणशक्ती तल्लख होते. दक्षिणमुखी दिवा. मुलांची प्रगती अनेकदा पूर्वजांच्या आशीर्वादावर अवलंबून असते. अमावस्येच्या संध्याकाळी घराच्या दक्षिण दिशेला एक तिळाचा तेलाचा दिवा लावावा. पितृ आशीर्वाद मिळाल्याने मुलांच्या शिक्षणात आणि नोकरीत येणारे अडथळे कायमचे दूर होतात. पक्ष्यांना सप्तधान्य अर्पण करणे. 7 प्रकारचे धान्य जसे की गहू, तांदूळ, बाजरी, ज्वारी, हरभरा एकत्र करून ती अमावस्येच्या दिवशी पक्ष्यांना खाऊ घालावी. मुलांच्या नशिबाची साथ वाढते आणि त्यांना कष्टाचे योग्य फळ मिळू लागते. कापूर आणि लवंग जाळणे. रात्री झोपण्यापूर्वी मुलांच्या खोलीत भीमसेनी कापूर आणि 2 लवंगा जाळाव्यात. त्याचा धूर संपूर्ण खोलीत पसरला पाहिजे. यामुळे खोलीतील वास्तुदोष नष्ट होतात आणि मुलांची चिडचिड कमी होऊन त्यांना शांत झोप लागते. पाण्याचे दान. अमावस्या ही दानासाठी सर्वोत्तम तिथी आहे. मुलांच्या हाताने एखाद्या गरजू व्यक्तीला पांढऱ्या वस्तू, उदाहरणार्थ तांदूळ, साखर किंवा दूध दान करावे. मुलांच्या कुंडलीतील चंद्र ग्रह बलवान होतो, ज्यामुळे त्यांचे मन विचलित होत नाही. श्री स्वामी समर्थ महाराजाचे सारामृत वाचन. आईने मुलांसाठी अमावस्येच्या दिवशी श्री स्वामी चारित्र सारामृत मधील 11वा अध्याय वाचावा.
स्वामींच्या कृपेने मुलांभोवती एक सुरक्षा कवच तयार होते, जे त्यांना जगातील सर्व संकटांपासून वाचवते. हे उपाय करताना मुलाला सोबत ठेवा किंवा त्याच्या नावाचा संकल्प करा. पूर्ण श्रद्धेने केलेले हे तोडगे तुमच्या मुलाच्या भविष्यासाठी वरदान ठरतील. तुम्हाला ही माहिती कशी वाटली? कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ आणि ओम नमः शिवाय लिहायला विसरू नका. तुमच्या एका शेअरमुळे दुसऱ्या माऊलीच्या मुलाचेही कल्याण होऊ शकते. स्वामी भक्त हो. आईची माया आणि ही सेवा तुमच्या मुलांचं नशीब बदलू शकते. उद्याची माघ अमावस्या ही संधी सोडू नका. विधी करताना मनात पूर्ण श्रद्धा ठेवा. श्रद्धेशिवाय केलेला कोणताही उपाय फळत नाही. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? तुमच्या मुलांच्या समस्या मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मी त्यावर उपाय सांगण्याचा प्रयत्न करेल. जाता जाता पुन्हा एकदा आठवण करून देते, व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, ओम गंग गणपतये नमः आणि ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका. भगवान शिव आणि स्वामी समर्थ तुमच्या मुलांचे सदैव रक्षण करोत हीच प्रार्थना. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.